स्वीकार करावा। खरोखरच एक यशस्वी स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीसाठी आली, जी निर्माता पिंपळनेर संघाच्या वतीने ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि थोड्याच वेळात ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या सौभाग्यवती दिव्या ठाकूर मॅडम आणि धर्मराजा निलेश चौधरी साहेबांचं थोड्याच वेळात त्या ठिकाणी शुभागमन होणार आहे। नुकतीच जी स्पर्धा मित्रांनो आपण पाहिली, धर्मराजा चषक 2024, महाराष्ट्रातील ग्रामीण फॉर्मॅट मधील अव्वल स्पर्धांपैकी एक स्पर्धा आता धर्मराजा चषकाकडे सर्वांच्याच नक्कीच आदराने बघितलं जातं। एक दानशूर व्यक्तिमत्व थोड्याच वेळात निलेश चौधरी साहेब, नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिका। लेट्स प्ले गेम ऑन। सामना सुरू होतोय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ऑन साइड ला पूल केलेला आहे। पहिलाच बॉल पाठवला स्क्वेअर लेगच्या बाहेर। क्रिकेट प्रेमी लेग समोर बॉल होता आणि पिकअप शॉट सर पाठवला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमा रेषेच्या बाहेर। 4 धावांकरिता चौकार। चांगली सुरुवात, पुन्हा एकदा पुढे येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता। स्क्वेअर लेगला 1 धाव इथे पूर्ण करण्यात येईल। प्रमोद पॉवर प्ले मध्ये खूप चांगला खेळतो, आपण अनेकदा त्याचा खेळ पाहिलेला आहे। मागचा सामना लो स्कोरिंगचा होता, परंतु तो सामना खूप चांगल्या पद्धतीने रंगवला होता। गोलंदाजी क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलं, परंतु शेवटला प्रभाकर भोईरचे ते 3 षटकार आणि केतन मालीचा 1 षटकार मानकोलीकरांना आनंद देऊन गेला। लेफ्ट आर्म ऑफ द विकेट। यावेळेला बॅटच्या स्टिकरला बॉल लागला, प्रॉपर टायमिंग नव्हतं इथे। आउटफील्ड मध्ये बॉल घरंगळतोय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या देखील गेल्या। स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ज्या वेळेला तुम्ही पॉवर प्लेचं षटक खेळता, त्या पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रन्स बनवणं गरजेचे असतात। हो, या वेळेला जबरदस्त फटका, खराब क्षेत्ररक्षण, क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल आता नाही थांबणार, सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर। चौकार। ठेवलंय चषक मानाचा, जमल्याने खेळाडू क्रिकेट प्रेमी ठेवलंय चषक मानाचा। नर्मदा क्रिकेट संघाने चषक ठेवलाय सन्मानाचा। वर्गीय पांडुरंग काळुगाय कवाड। दुसरा चौकार आणि या वेळेला रवीच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला बघायला मिळाला। ग्रेट शॉट, चांगलं टायमिंग। पुन्हा आपण पाहतो अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न होता। हरेशनं प्रत्येकी सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे। यावेळेला मात्र खराब रनिंग बघायला मिळाले आणि थोडासा लेझी धावत होता फलंदाज, मात्र होतोय धावबाद। पहिला धक्का मानकोली संघाला।
नवीन फलंदाज गणेश मैदानामध्ये एंटर होतोय. पहिला खेळाडू आपण पाहतोय रवी बाद झाला. एक चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाला, परंतु धाव घेताना तो थोडासा लेझी दिसला. जिथे 2 धावा असं वाटत होतं की सहजगत्या पूर्ण होतील. तो यावेळेला पुन्हा एकदा शपथून खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड विकेट चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी आणि फलंदाज आणखी एक धावबादच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. लगातार 2 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. चिनार माता मैदानावरी, चिन्नार माता मैदानावरी, प्रेक्षकांची गर्दी होते भारी, प्रेक्षकांची गर्दी होते या भारी. दुरून दुरून संघ येताना सारे क्रिकेटचा जल्लोष करायला, दुरून दुरून संघ येताना सारे क्रिकेटचा जल्लोष करायला. चिन्नार माता क्रिकेट संघाने चषक ठेवलाय सन्मानाचा, स्वर्गीय पांडुरंग कालुगाय कवाड चषक ठेवलाय सन्मानाचा. थोडीशी रणनीती आपल्याला इथे वेगळी पाहायला मिळते. आपण बघतोय इतर मॅचेसमध्ये वसंत येतोय सेकंड ओव्हर घेऊन, मात्र इथे योगेश हा बॅटर चांगला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. योगेश टू प्रभाकर रेग्युलर क्रिकेट देखील खूप खेळलेले आहेत हे दोघेजण आणि एकमेकांच्या त्यांना नक्कीच खानाखुणा माहीत असतील, म्हणून हा प्लॅन थोडासा इथे चेंज केलेला आहे जयदुर्गा सुरे या संघाने. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13. अगदी बरोबर सांगितलं. या ठिकाणी योगेश सातत्याने 3रं ते 4थं षटक हाताळत असतो. यावेळेला क्लासिकल फटका बॅकलिपला वर करत असताना बॉलला सरळ फेकून दिलेला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून षटकार. आज भी छोड़ा और छक्का भी लगा, मौका भी दिया और छक्का भी लगा. षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने मुसंडी मारत असताना 19. पुन्हा एकदा सातत्याने आपण पाहतोय मोठे फटके खेळतोय प्रमोद मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट बॉल मिडल करतायत, ही गरजेचं असतं. बॉलच्या मेरिटवर खेळणं, मिडल करणं अत्यंत महत्वाचं असतं. दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 आकड्यावर, 21 रन्स. थोड्याच वेळात धर्मराजा निलेश चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. तसेच ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर ज्यांच्यासह विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पिंपलनेरच्या यावेळेला पुढे येत असताना फक्त हलक्या हाताने दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट हेच तर क्रिकेट फार महत्वाचं असतं. प्रत्येकी बॉलवर तुम्ही चौकार किंवा षटकार मारू शकत नाही. जेव्हा तुम्हाला चांगला बॉल येणार त्या चांगल्या बॉलला सन्मान देणं, त्याच्यावरती 1 धाव किंवा 2 धावा पूर्ण करणं या गरजेच्या असतात. आणि तो खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सुरू केला. मैदानात प्रमोद चांगला खेळतोय. 1 षटकार, 1 चौकार, 2 डबल, 1 सिंगल वैयक्तिक खेळतोय. 15 धावांवरती सध्या धावसंख्या धावफलकावरती 23 आहे. अत्यंत महत्वपूर्ण सामना बादशाह 11 पिंपलगड. आमचा आवाज तुम्ही जर ऐकत असाल, या सामन्यातील विजेता संघ खेळेल बादशाह 11 पिंपलगड सोबत. यावेळेला वा 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 काय फिल्डिंग आहे बघा. बिहाइंड विकेट भरपूर वेगाने बॉल होता, पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा. परंतु शॉट दरम्यानच्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्यांना बॉल अडवला. 2 धावा या ठिकाणी आता मिळाल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 25 आकड्यावरती 25 रन्स. आज वातावरणामध्ये कमालीचाच बदल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय लेट कट डिसिप्लिन, क्रिकेटचं सौंदर्य. आणि ते पुन्हा आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी देखील जोडल्या गेल्या आणि ह्या 2 धावांच्या मदतीने
संघाचं धावफलक पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय 27 आकड्यावरती योगेश पाटील गोलंदाजी करण्यासाठी आला, परंतु योगेश पाटील भरपूर महाग ठरलाय. 14 धावा त्याच्या ओव्हरमध्ये 4 बॉल मध्येच पूर्ण करण्यात आल्यात. मान्यवरांचा आपण पाहतो या ठिकाणी शुभ आगमन होताना. मॅच सुरू ठेवायचे. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढे पुन्हा पॅडल स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे देखील प्रॉपर कनेक्शन नाही. एकदा या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोर एकच धाव इथे मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 28 स्कोर. धर्मराजा निलेश चौधरी साहेबांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. सोडून दिले चेंडूला, व्हाईट बॉल येतोय. एक धाव पलकावर ऍड केली जाईल. वाढते 29 धावा म्हणजेच एक चांगली टोटल तुम्हाला बघायला मिळते. सध्या तरी आपण पाहतोय चुनार माता क्रीडांगणावरती. सोडून दिला बॉल. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा स्वेअर मारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ह्याच दरम्यान इथे आगमन झालेलं आहे. निलेश चौधरी साहेब नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, तसेच ऍडव्होकेट कल्पेश ठाकूर यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे बघू शकता तुम्ही राजा नगरसेवक धर्मराजा निलेश चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. नुकतीच मित्रांनो महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धांपैकी एक स्पर्धा अर्थातच धर्मराजा चषक मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळाला. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा त्यांनी आयोजित केली आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी राजा नगरसेवक निलेशजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समोर तुम्ही पाहतायत ऍडव्होकेट कल्पेश ठाकूर ज्यांच्या सौ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत ठाकरेजापाडा पिंपलनेर ग्रामपंचायतीच्या. त्यांचं आम्ही मनापूर्वक स्वागत करीत आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या वेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल होतो आणि तिथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. समस्या फार राहिली आहे. 2 धावा याही ठिकाणी मिळाल्या. तिसरं षटक ज्ञानेश्वर गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 33 धावा. 40 प्लस फॉर्मॅट आपण पाहतोय. चिनार माता मास्टर 40+ वतीने आयोजित करण्यात आलेला हा क्रिकेटचा बिग शो. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 33 धावा. चांगल्या टोटलकडे वाटचाल या ठिकाणी बघायला मिळाली आहे. आपण जो सामना पाहतात मानकोलीच्या विरुद्ध सुरई. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु इथे दिशाहीन. भरपूर एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जातात. या एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी वाचवाव्या लागतील, कारण येणाऱ्या धावामध्ये ज्या वेळेला धावांचा पाठलाग कराल त्यावेळेला एकेका धावेचं महत्व किती आहे ते फलंदाजांना ठाऊक आहे. 34 धावा 34 रन्स. उपांत्य फेरीचा सामना जो जिंकेल तो बादशाह 11 पिंपलघरच्या विरुद्ध दुसऱ्या सेमीफायनल मध्ये खेळणार आहे. बादशाह 11 पिंपलघर आपण रिपोर्टिंग करायची आहे. प्रभाकर ऑन साइडला चांगला फिरवला. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. उवत रोजाला तिसऱ्याही धावेचा प्रयत्न सुरू होता, परंतु इथे नकार आला.
2 धावा या ठिकाणी मिळाल्या आणि धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतात 36 धावा, 36 ऑन बोर्ड. थर्ड ओव्हर षटक क्रमांक 30 यावेळेला मार्गस्थ असताना निसर्गाच्या खरं तर सानिध्यामध्ये हे क्रीडांगण आहे. आपण पाहतोय चौफेर बाजूने हिरवीगार गर्द हिरवीगार झाडी आणि बाजूला दिवा वसई धावणारी ही ट्रेन तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा आपण बघितलं, चांगला टर्न केला. ओ खराब क्षेत्ररक्षण. ओ माय गॉड, काय एफर्ट पाहायला मिळालाय. जबरदस्त या ठिकाणी एफर्ट आपल्याला बघायला मिळाला, परंतु धावा वाचवलेल्या आहेत आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद देखील झालेला आहे. प्रमोदला मैदान सोडावं लागलं. कम ऑन डीजे. न्यू बॅटर केतन माली मैदानामध्ये एंटर होतोय. मान्यवर कक्षामध्ये तुम्ही पाहतात नगरसेवक सन्माननीय निलेशजी चौधरी साहेब, राजा नगरसेवक. खरोखरच महाराष्ट्रातील अव्वल स्पर्धांपैकी एक स्पर्धा म्हणून आता धर्मराजाचं नाव घेतलं जातं आणि धर्मराजा चषक जिथे नवम हिंद केसरी बकासूर सरपंच ज्या वेळेला आला, खरोखरच जनसमुदाय अक्षरशः मानवी समुद्र त्या मैदानावर आपल्याला बघायला मिळाला होता. आणि एक दिवस आपण बघितलं होतं की हळदी कुंकू समारंभ महिलांसाठी एक चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि वाटेला रस्त दोंद्र फेम गायक सनी संते आणि त्याच्या सोबतीला प्रशांत भोईर यांचा एक चांगला ऑर्केस्ट्राही आपल्याला ऐकायला मिळाला, बघायला मिळाला. आणि एकंदरीत एक सांस्कृतिक आणि क्रीडा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आवड असणारं व्यक्तिमत्व, सर्व काही गोष्टी त्या धर्मराजा चषकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाल्या. यावेळेला ऑन साइडला पूल करण्यात आला. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा बॉल नाही थांबणार, सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4. चार धावांनी संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जबरदस्त टोटल आता मैदानावर तुम्हाला बघायला मिळाली. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सातत्याने बघा, मोठे फटके तुम्ही खेळू शकत नाही. जेव्हा चांगला बॉल येणार त्याच्यावरती सिंगलला डबल मध्ये रूपांतरित करणं देखील तितकंच महत्वाचं असतं आणि तो खेळ आता मैदानाच्या आत सुरू केल्या दोघे बॅटर. आणि महत्वाचं म्हणजे बघा, जे बॉलर्स स्ट्रेंथ ओळख आहे सुरई संघाचे योगेश आणि दानेश्वर, या दोघांवर काउंटर अटॅक केलाय. चांगली भागीदारी. प्रभाकर एका बाजूने चांगली साथ देतोय आणि यावेळेला पुन्हा एकदा पूल करण्यात आलं, परंतु स्ट्रेट टू द मिड विकेट. फिल्डर क्षेत्ररक्षकाला शोधला, फलंदाज बाद. जमलन खेळाडू क्रिकेट प्रेमी ठेवलंय चषक मानाचा. जमलन खेळाडू क्रिकेट प्रेमी ठेवलंय चषक मानाचा. नर्मदा क्रिकेट संघाने चषक ठेवलाय सन्मानाचा. स्वर्गीय पांडुरंग काळुगळे कवाड चषक ठेवलाय सन्मानाचा. तसेच आपण पाहतो मान्यवर कक्षामध्ये करणभाई दाखना साहेब देखील आलेले आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्या 43 असताना या ठिकाणी खेळाडू बाद झाला. न्यू बॅटर सचिन माली मैदानामध्ये एंटर होतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस या लास्ट दिवशी स्पर्धेचा चॅम्पियन
उत्तर तुम्हाला मिळेल. पुढे येऊन पुन्हा एकदा बॉल अलॉंग द ग्राउंड करण्यात आला. कॉल इथे होता आणि 2 धावा पुन्हा पडून पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस तुम्ही पाहता धावफलकावर 45 रन्स ऑन बोर्ड तुम्हाला बघायला मिळतात. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे का सर? फिल्डिंग करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउट साठी. ओके. मान्यवर कक्षामध्ये अनेक दिग्गज मान्यवरांना आपण पाहतोय. धर्मराजा राजा नगरसेवक निलेश चौधरी साहेब, त्यानंतर ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर, करणबाई दासना आणि रोहित पाटील सोबत इतर मान्यवरांना आपण पाहू शकता या स्पर्धेचा आनंद घेताना. उपउपांत्य फेरीचा चौथा आणि अंतिम सामना आहे. जयदुर्गा सुरई आणि त्यांच्या विरोधात श्री गुरुदत्त चौटाईरवा मानकोली अशी टक्कर, अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. चिनार माता मास्टर 40+ पिंपळनेर आयोजित भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा स्वर्गीय पांडुरंग कालू गायकवाड स्मृती चषक 2025 चा ग्रँड फिनाले डे अंतिम दिवस. सेमीफायनल मध्ये धडक मारली होती पहिल्या दिवसामधून बादशाह 11 पिंपळघर. अंतिम फेरीत धडक मारणारा संघ आपण बघितला कालचा दिवस अक्षरशः गाजर. चिनार माता पिंपळनेर. फलंदाज नॉट आउट नाबाद. दोन धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. आता अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी मागच्या सामन्याचा सामनावीर वसंतला आता बॉलिंग मार्कवर आणलेला आहे. अंतिम षटक, परंतु समोर केतन माली. मोठ्या फटक्यांसाठी या खेळाडूला ओळखलं जातं. नेहमीच आपण पिंपलघर प्लीज आपण रिपोर्ट करायचं. चालू सामन्यातील विजेता संघ दुसऱ्या सेमीफायनल मध्ये खेळेल बादशाह 11 पिंपलघरच्या विरोधात. यावेळेला यॉर्कर लेन फ्लिक करत असताना अलॉंगच्या ग्राउंड चांगला फटका. क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं, परंतु थ्रो थोडासा रॉंग हँडला आला आणि 2 धावा. ऑन साइडला व्हाट अ शॉट. केतन टनाटन मारतोय रन्स वरती रन. षटकार. षटकार या ठिकाणी बघायला मिळाला. केतनच्या बॅटमधून धावसंख्या वेगाने 53 या आकड्यावर. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे, मागे गेलाय. मागे आता थांबवणं कठीण आहे. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे, परंतु हा देखील बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. 22 नो बॉलचा इशारा आलेला. यस 1+4 5 धावा इथे मिळाल्या आणि आता स्कोर डेंजर झोन कडे आपल्याला बघायला मिळाला. 58 धावा धावफलकावरती लागल्यात. या पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्रीट असेल. हाय स्कोरिंग मॅच. मानकोलीच्या फलंदाजाने आज सर्वांचं मन जिंकलंय. कमाल केली मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेत. हाय स्कोर बनवण्याच्या तयारीत. फ्रीट बॉल. यावेळेला मिस टायमिंग आहे. बॉल खाली फिल्डर येतोय. झेल पकडले, परंतु फ्रीट आहे. बऱ्याचदा आपण बघितलेला, कधी कधी गोलंदाज विसरतात, कधी कधी क्षेत्ररक्षक विसरतात.
आणि कधी कधी अंपायरही विसरतात, कधी कधी कॉमेंटेटरही विसरतात, परंतु यावेळेला आम्ही अगोदरच अनाऊन्स केलं होतं की ब्रेड बॉल आहे, इथे कॅच पकडली, परंतु दाणेश्वर कदाचित झेल घेतल्या घेतल्या फेकला असता तर रनआउटची विकेट मिळू शकली असती. धावसंख्या 61, 60 धावा, 60 आहेत. पुन्हा फुल टॉस, ताकद झोकली फटक्यामध्ये आणि सरळ VIP डाईजला आमच्या मान्यवरांना सलामी देणारा षटकार. चिनार माता मैदानावरी चिन्नार 86 धावांचा उच्चांक आहे. राणाल संघानं त्या धावा बनवल्या होत्या, परंतु इथे आपण पाहतोय 66. यॉर्कर, यावेळेला चांगला फॉल होता, खोलात टाकलेला बॉल फ्ली करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि इथे खराब क्षेत्ररक्षण, हा देखील बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकांमध्ये दोन ट्रॉफीज आतापर्यंत सुरेश संघाने जिंकलेल्या आहेत, परंतु आज ज्या पद्धतीने खेळ तुम्ही पाहतायत, सत्तर धावा धावफलकावरती. मान्यवरांना देखील एक हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळाली. खूप चांगलं मनोरंजन केलं जाते, खास करून केतननं चांगली फटकेबाजी केली. यावेळेला मात्र चांगला बॉल आउटसाइड ऑफ सम फुलर लेंथ आणि याचबरोबर हा चेंडूवाला डॉट. धावा झाल्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत एकंदरीत 70 आणि 71 धावांचं लक्ष असेल सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. टीम जयदुर्गा सुरे समोर आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. दरम्यान तुम्ही पाहतायत रोहित कमलाकर पाटील जे जावई आहेत विजय गायकवाड यांचे आणि उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत. या स्पर्धेमध्ये आपण आलात, आमचा आनंद तुम्ही द्विगुणित केलात, आपले शतशः आभार आम्ही व्यक्त करतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी स्वागत केला जाणार आहे. अर्थातच स्वर्गीय पांडुरंग गायकवाड चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आमचे आदरणीय राजा नगरसेवक निलेशजी चौधरी साहेब आणि यथोचित मान सन्मान आणि सत्कार त्यांचा आपल्या मुख्य मंचावरती केला जाणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील अव्वल स्पर्धांपैकी एक स्पर्धा अर्थातच धर्मराजा चषकाचे प्रणेते आणि भिवंडी शहर महानगरपालिकेचे नगरसेवक राजा नगरसेवक निलेशजी चौधरी साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जात आहे. स्वागत आणि सन्मान केला जातोय. राजा नगरसेवक भिवंडी मनपा प्रमोद गायकवाड यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जात आहे. ही मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. आणि त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. अर्थातच ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या सौभाग्यवती दिव्या कल्पेश ठाकूर मॅडम ज्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचाही सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. कल्पेश ठाकूर हे देखील एक चांगले आयोजक आहेत आणि धर्मराजा चषकाच्या वेळेला आम्ही सर्वांचीच मेहनत बघितली ती स्पर्धा सफल करण्यासाठी. कल्पेश ठाकूर असतील, त्यानंतर नितेशजी ऐनकर असतील, त्याचबरोबर सर्वच आणि स्वराज असेल, युगांत असेल, सर्वांनी फार मेहनत घेतली आणि ती स्पर्धा सफल केली अखेर. त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत. करणभाई दासना या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. आणि त्या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आकर्षण सरपंच नवमिंद केसरी बकासूर, खरोखरच मानवी समुद्र अक्षरशः त्या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाला होता. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल निलेशजी चौधरी साहेब आपला आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. तसेच दासनाबाई आपलं देखील आभार. ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर आपलं देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. धन्यवाद.
या स्पर्धेतून आपण पाहतोय निरोप घेत असताना राजा नगरसेवक निलेशजी चौधरी साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर साहेब, त्याचबरोबर करणभाई दासना साहेब. मी पुनश्च एकदा आपल्या स्वतःचे आभार व्यक्त करतोय. सामना तुम्ही पाहतायत सुरईच्या विरोधात मानकोली. टार्गेट फार मोठा आता चेस करायचं आहे. 71 टू विन. दुसऱ्या सत्राला दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. 71 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. खूप जबरदस्त बॅटिंग केली केतन याने. धुवाधार फलंदाजी त्याची बघायला मिळाली. वसंत आणि रवींद्र ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. तर पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येते प्रमोद. दोन बलाढ्य संघांमधील सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. मानकोली वर्सेस सुरई अशी टक्कर. उपउपांत्य फेरीचा चौथा आणि अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. खूप भलं मोठं लक्ष पार करावं लागेल. वेलकम नितेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट समालोचक आहेत. पिंपळनेर गावचा हा एक बुलंद आवाज आहे. नितेश पाटील यांना विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आपलं मी खूप हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय पांडुरंग कालू गायकवाड स्मृती चषक 2025 मध्ये फिल्डिंगचं चक्रव्यूह रचलं जात आहे. एसटी रक्षक एस्टंप पासून दूर. थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक पॉइंटला, एक कव्हर पॉइंटला जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये हवं तसं संपर्क झाले नाही. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. एक अवांतर धाव जोडली जाईल धावपलकावर. धावसंख्येचा शुभारंभ होत आहे या सिंगल बरोबर. अवांतर धाव ही धावपलकावर प्लस केलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होते प्रमोद बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला फक्त हलक्या हाताने स्टिअर केलेलं आहे. पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने ऑफ द मार्क होते बॅटर रवींद्र. धावसंख्या पुढे सरकताना 2 धावा धावपलकावर आहेत. लक्ष खूप मोठं आहे. पुन्हा एकदा प्रमोद सज्ज होतोय. चिप केलेला आहे. केतन झेपावतोय. फलंदाज बाद. प्रेक्षकांची गर्दी होते या भारी. प्रेक्षकांची गर्दी होते या भारी. दुरून संघ येताना सारे क्रिकेटचा जल्लोष करायला. दुरून संघ येताना सारे क्रिकेटचा जल्लोष करायला. क्रिकेट संघाने
केतन झेपावतोय अप्रतिम झेल टिपला आणि त्याचा बंधू अविनाश देखील खूप चांगली कामगिरी करतोय. आणि अशा प्रकारे पहिला धक्का सुरई संघाला वसंतेची खेळी संपुष्टात. जबरदस्त मोठा आदरा लागलेला आहे. ज्ञानेश्वर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी आता मात्र ज्ञानेश्वरला दर्जेदार खेळ सादर करावा लागेल. खूप धमाकेदार बॅटिंग बघायला मिळाली पहिल्या डावामध्ये मानकोली संघाची. विशेष म्हणजे सर्वच फलंदाजांनी खूप चांगले योगदान दिलं आपल्या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रमोद. अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला त्याने मिळून दिलेला आहे. स्टेप आउट ऑन खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज कॉट अँड बोल्ड. अजून एक फलंदाज बाद. 40+ मास्टर 40+. 40+ मास्टर 40+. 40+ मास्टर 40+. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+ मास्टर 40+. 40+ मास्टर 40+. 40+ मास्टर 40+. या सामन्यामध्ये समीर ठाकरे आपण जर बघितलं जयदुर्ग सुरई संघाची बॉडी लँग्वेज अगदी नकारात्मकता बघायला मिळते. नेगेटिव्ह बॉडी लँग्वेज बघायला मिळते. आणि आपण विचार केला मानकोली संघाचा तर पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज बघायला मिळते मानकोली संघाची. काय सांगशील राजू पाटील? त्याचं कारण एकच भलं मोठं लक्ष आहे आणि ते चेसिंग करताना कुठेतरी दबाव आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतोय. बॅटची कडा एज अँड गॉन. अजून एक गडी बाद. हॅट्रिक पूर्ण करते विकेटची प्रमोद. या स्पर्धेमधील दुसरी विकेटची हॅट्रिक. या अगोदर हा कारनामा केला होता आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाचा अशोक याने. सेकंड बॉलर हॅट्रिक कंप्लीट करते या स्पर्धेमधील प्रमोद भोईर. काय गोलंदाजी. प्रमोद बाद होतोय. हरेश न्यू बॅटर. संघ खूप अडचणीमध्ये सुरई. याचं कारण म्हणजे दबाव निर्माण केलेला आहे जयदुर्ग सुरई संघावर. खराब स्थिती बघायला मिळते. 3-2 अशा धावा धावपलकर. 2-3 खेळाडू बाद. बिकट अवस्था आहे. नाजूक स्थिती. आता मात्र इथून पार्टनरशिपची आवश्यकता आहे. न्यू बॅटर हरेश हा देखील एक मधल्या फलीतील उत्कृष्ट क्रिकेटर. अजून एक फलंदाज बाद. डबल हॅट्रिक पूर्ण करते गोलंदाज प्रमोद. माझी माऊली आई बसली मंदिर. थँक्यू डीजे. सनसनाटी षटक पहिलं समाप्त झालेलं आहे. 4 गडी बाद केले आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. या स्पर्धेमधील मला वाटते सर्वोत्कृष्ट षटक असेल. मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर प्रमोद भोईर. पूर्णपणे दबावामध्ये टीम जयदुर्ग सुरई. फक्त एकच धाव दिले. एक अवांतर धाव होती. ऑल ऑफ विकेट्स वर आपण नजर टाकली तर 4ही फलंदाज हे 2-2-2 आणि 2 अशा धावांवर बाद झालेले आहेत. दुसऱ्या षटकासाठी प्रभाकर सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पंच केलेल्या चेंडूला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. जबरदस्त फिल्डिंग झाली डीप कव्हरला. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. आता मात्र योगेश खेळपट्टीवर आहे. योगेशला धुवाधार खेळ सादर करावा लागेल.
एकमेव आशेचा किरण जयदुर्गा सुरई संघाचा योगेश खेळपट्टीवर. संघ खूप संकटामध्ये आहे, संकट मोचक त्याला बनावं लागेल, तारणहार खेळ सादर करावा लागेल. नंदू पाटील एक्सपर्ट स्कोरर, मॅन ऑफ गोल्डन फिंगर सुरई, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. डू ऑर डाय सिच्युएशन आहे सुरई संघाचा. आपण जर विचार केला तर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये मानकोली टीम आपल्याला बघायला मिळते. लाऊड शॉट, फिंगर अप, फलंदाज बाद, वन मोर विकेट डाऊन. आता मात्र असंच म्हणावं लागेल, समीर ठाकरे लोटांगण तिथे टाकताना नांगी टाकलेली आहे, पण अजून सामना संपलेला नाही, कारण खेळपट्टीवर रवींद्र आहे, तो देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. प्रमोद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. गडी बाद झाल्यात 5, निम्मा संघ गारद झालेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर प्रभाकर, सातत्याने विकेटवर विकेट चालल्यात. अजून एक गडी बाद, क्लीन बॉल, प्रमोद देखील बाद होतोय. पंचायत पिंपळगर रानोली, दिनेश जोशी, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर मी आपणास विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. विकेट हॅट्रिक वर येतोय न्यू बॅटर प्रकाश, अगदी फलंदाजीचं कंबरडच मोडून टाकलेलं आहे. गोलंदाज सुरुवातीला प्रमोद, त्यानंतर प्रभाकर, धारदार घातक आणि भेदक गोलंदाजी करताना प्रभाकर ऑन हॅट्रिक बॉल. बॅटची कडा लागली होती, एस्टनच्या मागे चांगली करामत निश्चितच करताना तिथे जरूर डाईव्ह मारली होती एसटी रक्षकाने झेल टिपण्यासाठी, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा झेल होता. धावसंख्या वाढते, धावफलक 4, गडी बाद झालेत 6. दयनीय स्थिती जयदुर्गा सुरई या संघाची. काय खेळ बघायला मिळतोय श्री गुरुदत्त चौटायर मानकोली या संघाचा. प्रभाकर राईट आर्म राउंड द स्टंप, क्लीन बॉल, गेन अंदर दंडाबार. अजून एक फलंदाज बाद. सातवा फलंदाज बाद झालाय. हारागिरी पत्करलेली आहे जयदुर्गा सुरई या संघाने. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर आणि आता जवळ टेल हँडर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. चंद्रकांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एका पाठोपाठ एक गडी बाद होताना तू चल मैं आया, तू चल तुझ्या पाठीमागे मी येतोय, असा क्रम लावलेला आहे. सुरई संघाने इन कटर डिलिव्हरी, झपकन आतमध्ये येणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर 4 आणि गडी बाद झाल्यात 7. खराब स्थिती, पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावर मानकोली या संघाचं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वातावरणामध्ये बदल आणि सामन्यामध्ये आपल्याला बदल बघायला मिळतोय. एक बलाढ्य संघ आता पराभवाच्या छायेत जयदुर्गा सुरई. म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की क्रिकेट खेळामध्ये कधीच कोणताच संघ हॉट फेवरेट
प्रमुख प्रबल दावेदार संघ नसतो. याचं उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. केतन माळी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. स्टेपावरून फटका खेळलेला आहे. सचिन झेल टिपता अजून एक गडी बाद. 8वा फलंदाज बाद होतोय जयदुर्ग सुरई संघाचा. खराब स्थिती, सातत्याने गडी बाद होताना काय गोलंदाजी, तिन्ही गोलंदाजांनी अफलातून आणि भेदक गोलंदाजी केली आहे. सुरुवातीला प्रमोद, त्यानंतर प्रभाकर आणि आता केएम केतन माली. न्यू बॅटर प्रमोद ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये. फक्त 2 गडी शिल्लक राहिलेले आहेत सुरई संघाकडे. 8 फलंदाज बाद झाले आहेत. डिफेन्स केलेला आहे, बचावात्मक पद्धतीने खेळलेला आहे. एक धाव जोडली जाईल. कशी बशी एक धाव ती पूर्ण केली तिथे बॅटरने. धावसंख्या पुढे जाताना धावफलका 5. एकतर्फी हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. 8 बाद 5 अशी स्थिती. अजून एक गडी त्रिफला बाद. चंद्रकांत देखील त्रिफला बाद होते. धक्का सुरई संघाला. स्कोर बघतोय ना, त्याच पद्धतीचा आपल्याला आता धावा कमी आणि विकेट जास्त. आणि तसंही लोकप्रिय खेळ आहे फुटबॉल. हो अगदी बरोबर. जगातील सर्वोत्कृष्ट खेळ गणला जातो फुटबॉल, त्यानंतर टेनिस, रग्बी, गोल्फ आणि त्यानंतर क्रिकेट असे काही निवडक खेळ आहेत मित्रांनो. क्रिकेटचा विचार केला तर फक्त 20 ते 22 देशांमध्ये खेळला जातो. पण फुटबॉल एक नंबर आहे. चेंडूला ऑन साइडला तटवलाय. क्षेत्ररक्षक दक्ष. फक्त एकच धाव मिळेल संजयला. कॅप्टन आहे संजय. फुटबॉलचा विचार केला तर तब्बल जवळजवळ 200च्या आसपास देशांमध्ये खेळला जातो. हो असे काही निवडक संघ आहेत. ब्राझील, अर्जेंटिना, स्पेन, इटली, इंग्लंड असे काही निवडक देश आहेत. कमालीची कामगिरी करतात फुटबॉल खेळामध्ये. फ्रान्सचा देखील आवर्जून नाव घेतलं जाईल. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे. सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराला पहिला मोठा फटका. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो निर्धाव. आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावर 10. गडी बाद झालेल्यात 9. शेवटची जोडी खेळपट्टीवर आणि अंतिम षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज. बघूया कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येईल. एकतर्फी सामना, 1 साइड मॅच. सुरुवातीला फलंदाजीमध्ये चमकदार खेळ केला मानकोली संघाने. आता गोलंदाजी धारदार आणि फिल्डिंग देखील लाजवाब त्यांची बघायला मिळते. 3 पार्ट क्रिकेट खेळामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. 1 अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते 11. पुन्हा एकदा इंद्रपाल सज्ज होतो बॉलिंग मार्कवर. चेंडूला ड्राईव्ह केलेलं. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव संजय पूर्ण करतोय. 1च धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावफलकावर 12. 12 धावा. अंतिम षटक. इंद्रपाल पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. उडवले चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष. सर्व गडी बाद. जयदुर्ग सुरई संघ पराभूत आणि विजय संपादन करते. श्री गुरुदत्त चौटाईरवा मानकोली
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक जय दुर्गा सुरई. स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जाईल. उल्हास पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. उल्हास पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. युवा नेते चिराग गायकवाड यांच्या शुभ हस्ते.